ऑस्ट्रेलियामध्ये मायक्रोसॉफ्टवर ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय। स्वस्त प्लॅन उपलब्ध असून देखील मायक्रोसॉफ्टने ग्राहकांना चढ्या दराने प्लॅन्स विकले असा त्यांच्यावर आरोप आहे आणि यामुळेच ऑस्ट्रेलियानं त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। को-पायलट हा मायक्रोसॉफ्टचा AI आहे। आपल्या सेवेमध्ये को-पायलटचा समावेश केल्यानंतर मायक्रोसॉफ्टने जुन्या आणि स्वस्त प्लॅनची माहिती दडवून ठेवली आणि को-पायलटचा समावेश असलेले महागडे प्लॅन्स विकण्यास सुरुवात केली। यामुळे 27 लाख ऑस्ट्रेलियातील नागरिकांना चढ्या दराने प्लॅन घ्यावे लागले असा आरोप आहे। ही ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यामुळे मायक्रोसॉफ्ट अडचणीत आलेली आहे। कधी AI लोकांना फसवतोय तर कधी AI साठी कंपन्या ग्राहकांना फसवतायत असा आरोप करण्यात येतोय। AI बद्दलची सगळी माहिती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावी यासाठी आम्ही AI शपथ खरे सांगेनचे व्हिडिओ सातत्याने प्रसारित करत असतो। हे व्हिडिओ तुम्हाला मिळावेत, AI बद्दलची सगळी माहिती तुम्हाला व्हावी यासाठी आम्हाला आत्ताच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।